नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, श्रीहरी नटराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, 3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली? तर श्रीहरी नटराज. श्रीहरी नटराज कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर तो एक स्विमर आहे, भारतीय जलतरणपटू आहे. आणि कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? तर कर्नाटक राज्यातील खेळाडू आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 2023चा जो काही फिफा अंडर 17 विश्वचषक आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत 2023चा फिफा अंडर 17 विश्वचषक आयोजित करण्यात आलेला होता. तर जर्मनीने तो जिंकलेला आहे फ्रान्स या देशाला हरवून. याच्या अगोदरची जी काही एडिशन होतं, आवृत्ती होती, ती जिंकली होती ब्राझीलने मेक्सिको या देशाचा पराभव करून. पहा, या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता कशाबद्दल बोलत आहोत आपण. फिफा अंडर 17 वर्ल्ड कप बद्दल बोलण्यात येत आहे. पहिली आवृत्ती झाली 1985 मध्ये, ती आयोजित करण्यात आली होती चायना देशामध्ये आणि ती जिंकली आहे नायजेरियाने. त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं तर 16वी आवृत्ती 2015 मध्ये चिले या ठिकाणी झाली, ती सुद्धा जिंकली नायजेरियाने. 17वी आवृत्ती 2017 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आली, ती जिंकली इंग्लंडने. 18वी आवृत्ती 2019 मध्ये आयोजित करण्यात आली ब्राझीलमध्ये, ती जिंकली ब्राझीलने. आणि 19वी आवृत्ती 2023 मध्ये इंडोनेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली, ती जिंकली जर्मनीने. ठीक आहे, आतापर्यंत फिफा अंडर 17 वर्ल्ड कप सगळ्यात जास्त वेळेस कोणी जिंकलं आहे? तर नायजेरियाने. आणि 2 नंबरला आहे ब्राझील. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात होता? 2023चा फिफा अंडर 17 विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर जर्मनीने जिंकला आहे फॉर द फर्स्ट टाइम. ठीक आहे, अन्य काही विशेष महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत ज्या की फुटबॉल या खेळाशी संदर्भात आहेत. त्या कोणी कोणी जिंकलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 ती जिंकली आहे आपल्या प्यारा भारताने. 2023चा जो काही फिफा महिला विश्वचषक झाला तो जिंकला आहे स्पेनने. सॅफ अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2023 ही सुद्धा जिंकली आहे आपल्या प्यारा भारताने. बॅलॉन डिओरचा पुरस्कार जो काय आहे 2023चा तो जिंकलेला आहे लिओनेल मेस्सीने. आणि फिफा अंडर 20 विश्वचषक 2023 ही जी काही स्पर्धा झाली होती, विश्वचषक झाला होता, तो जिंकलेला आहे उरुग्वेने. या गोष्टी व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पोर्टेबल हॉस्पिटल किंवा मराठीमध्ये म्हणता येईल जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड क्यूब नुकतेच कोठे अनावरण करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा या राज्याच्या अंतर्गत जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड क्यूबचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. हे जे काही क्यूब आहे एड क्यूब, याच्याद्वारे जवळपास 200 रुग्णांवरती उपचार करता येणार आहे. हे क्यूब हलके आहे, पोर्टेबल आहे आणि ते एअर ड्रॉप्स पासून ते ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन पर्यंत वेगाने कोणत्याही ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. अशा प्रकारचे हे पोर्टेबल हॉस्पिटल आहेत या ठिकाणी, ज्याचं अनावरण हरियाणा राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. लगेच आपण हरियाणाबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काळेसर आणि सुलानपूर. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाच्या अतिरिक्त जेवढीही माहिती सांगतो ती ऑलरेडी एक्झामला विचारलेली आहे. लिहून घ्या प्रश्न क्रमांक तिसरा. भारताची 3ऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वैशाली रमेश बाबू. तुम्हाला आठवतंय का? रमेश बाबू प्रज्ञानंदा नावाचे एक प्लेयर आहे, या ठिकाणी बुद्धिबळ खेळाडू आहे, तो या ठिकाणी ऑलरेडी ग्रँडमास्टर बनलेला आहे. त्यांचीच ही कोण आहे? तर बहीण आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
तर हे बहीण भावंड आहेत, दोघेही या ठिकाणी ग्रँड मास्टर ठरलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न काय आहे, भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहेत, तर वैशाली रमेश बाबू या तिसऱ्या क्रमांकाच्या फिमेल ग्रँड मास्टर आहेत, महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहेत. 2 नंबरच्या कोण आहेत, तर हरिका द्रोणवल्ली आणि 1 नंबरच्या कोण आहेत, कोनेरू हम्पी. या ठिकाणी या ज्या काही कोनेरू हम्पी आहेत, पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी, कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली या दोन्हीही खेळाडू आंध्र प्रदेश राज्यातील आहेत आणि पर्याय क्रमांक सी, वैशाली रमेश बाबू या तमिळनाडू राज्यातील खेळाडू आहेत. ठीक आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकेल. एकतर असा विचारला जाऊ शकेल की भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे, किंवा या ठिकाणी असं विचारलं जाईल भारताची 84 क्रमांकाची ग्रँड मास्टर कोण ठरलेलं आहे. तर तेव्हा उत्तर असणार आहे चेन्नईचं वैशाली रमेश बाबू असं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. अजून एक पॉईंट लिहून घ्या, वैशाली आणि तिचा धाकटा भाऊ रमेश बाबू प्रज्ञानंदा ही इतिहासातील पहिली ग्रँड मास्टर भावंडांची जोडी या ठिकाणी बनलेली आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, बुद्धिबळ या खेळासंदर्भात प्रश्न आहे. तर बुद्धिबळ या खेळासंदर्भात अत्यंत काही महत्त्वाच्या इव्हेंट्स आहेत, न्यूज आहेत, करंट अफेअर्स आहेत, हे तुम्ही एकाखाली एक लिहून घ्या. सर्वप्रथम लिहून घ्या, जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो, तर तो असतो 20 जुलैला. जर तुम्हाला असं विचारलं पहिला पुरुष ग्रँड मास्टर कोण आहे, तर विश्वनाथन आनंद तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. पहिली महिला ग्रँड मास्टर कोण आहेत, तर एस विजयलक्ष्मी, माझ्या मते या सुद्धा तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात तरुण ग्रँड मास्टर कोण आहे, तर डी गुकेश तमिळनाडूचे आहेत. 84 क्रमांकाची ग्रँड मास्टर कोण आहे, वैशाली बाबू रमेश बाबू या सुद्धा तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं विचारलं जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती, तर अझरबैजान बाकू या ठिकाणी. त्याच्यामध्ये विजेता कोण ठरलं, तर मॅग्नस कार्लसन आणि उपविजेता कोण ठरलं, तर आर प्रज्ञानंदा. त्याच्यानंतर लिहून घ्या, भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी कोठे उघडण्यात आली, तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी. 44व्या क्रमांकाचं बुद्धिबळ ऑलिम्पियाड कोठे आयोजित करण्यात आलं 2022 मध्ये, तर चेन्नई या ठिकाणी. 45व्या क्रमांकाचं 2024 मध्ये होणार आहे बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी. आणि अंडर 20 जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियन कोण ठरला आहे, तर रौनक साधवानी. अजून एक प्रश्न कधी कधी विचारला जातो की हे जे काही चेसचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्लॅटफॉर्म असतो किंवा चेसचा जो काही बोर्ड असतो, याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की बाबा एकूण चौरस किती आहेत. तर नॉर्मली विद्यार्थी काय करतात, तर अशी 8 आणि असे 8 8 8 64 असं करतात, परंतु ते चुकीचं आहे. तुम्हाला काय विचारलं आहे, एकूण चौरस. हे तर नॉर्मली चौरस बनलंच आहे, परंतु हे 4 मिळून सुद्धा एक चौरस बनतो ना, तर अशा प्रकारे हे चौरस किती आहेत, तर टोटल या ठिकाणी 204 चौरस आहेत. ही गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय क्रमांक ए, कांचन देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कांचन देवी यांना भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेमध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे नवीन सहसंचालक बनलेत प्रवीण पवार, भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत हिरालाल सामरिया, कोटक महिंद्रा बँकेचे नवीन CEO बनलेत अशोक वासवानी, UN ऑडिटर पॅनलमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे गिरीशचंद्र मुर्मू यांची, फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत अनिश शहा, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी बनलेले आहेत अरिंदम बागची, IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस बनलेत इंद्रमणी पांडे आणि भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेमध्ये महासंचालक बनलेत कांचन देवी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, ऑनलाईन सुरक्षितता आणि डिजिटल नागरिकत्वाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्याने मेटासह सहकार्य केलेले आहे, तर पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक या राज्य सरकारने मेटा सोबत या ठिकाणी काय केलेलं आहे, तर पार्टनरशिप केलेली आहे किंवा करार केलेला आहे. कशासाठी, तर ऑनलाईन सुरक्षितता आणि डिजिटल नागरिकत्वाबद्दल विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी. लगेच आपण कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णा राजा आणि नारायणपूर.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेने एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह ज्याचं नाव आहे एक्सपोसॅट चे अनावरण केलेले आहे? पहा या ठिकाणी एक्सपोसॅट मध्ये फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. XPO याचा फुल फॉर्म काय आहे? एक्स-रे पोलारिमीटर आणि SAT सॅटचा फुल फॉर्म काय? सॅटेलाइट. ठीक आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इस्रोने एक्सपोसॅट म्हणजेच एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचे अनावरण केलेले आहे. कशासाठी? कारण काय? उद्देश काय? लिहून घ्या. वैश्विक क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्यासाठी. आणि दुसरा पॉइंट लिहून घ्या. हे 28 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनावर किमान 5 वर्षांच्या मिशन लाईफसह प्रक्षेपित करण्याची योजना इस्रोने या ठिकाणी आखलेली आहे. लगेच आपण इस्रोबद्दल चर्चा करूया. इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. इस्रोचा फुल फॉर्म लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाली. संस्थापक होते विक्रम साराभाई. सध्याचे वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर BR आंबेडकर यांची कितवी पुण्यतिथी आपण 2023 मध्ये साजरी करीत आहोत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 67व्या क्रमांकाची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पुण्यतिथी साजरी करीत आहोत 2023 मध्ये. डॉक्टर BR आंबेडकर यांची 2023 मध्ये. 2 पॉइंट लिहून घ्या. यांचा जन्म झाला होता 14 एप्रिल 1891 ला आणि यांचं निधन झालं आहे 6 डिसेंबर 1956 ला. तर या ठिकाणी आज काय आहे? डेथ अॅनिव्हर्सरी आहे 67व्या क्रमांकाची. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. 6व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव कोठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक ए. उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित केला जात आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर चित्रपट, सांस्कृतिक पर्यटन आणि लघुपटाला प्रोत्साहन देणे, बूस्ट देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केलेले आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर या ठिकाणी आपल्या या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. लगेच आपण या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली आपल्या राज्याची 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. COP28 मध्ये तेल आणि वायू डिकार्बोनायझेशन चार्टर कोणी जारी केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी. सौदी अरेबिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर सौदी अरेबियाने या ठिकाणी काय केलेलं आहे? तर COP28 हे यामध्ये तेल आणि वायू डिकार्बोनायझेशन चार्टर जारी केलेलं आहे. जसं की तुम्हाला माहित आहे COP28
कुठे आयोजित करण्यात आला आहे तर UAE या देशाच्या अंतर्गत. आणि COP33 कुठे आयोजित केला जाणार आहे तर आपल्या प्यारा भारतामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. वर्ल्ड सॉइल डे म्हणजेच याला मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक माती दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर कालच्याच दिवशी 5 डिसेंबरला दरवर्षी आपण वर्ल्ड सॉइल डे जागतिक माती दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2023 ची थीम काय आहे लिहून घ्या. सॉइल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. जिमी जॉर्ज पुरस्कार कोणाला मिळणार आहे तर पर्याय क्रमांक ए मुरली श्रीशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मुरली श्रीशंकर या खेळाडूला जिमी जॉर्ज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही मुरली श्रीशंकर आहेत यांना केरळच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 35वा जिमी जॉर्ज फाउंडेशन पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहे. श्रीशंकर हा कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये लांब उडीमध्ये रौप्य पदक विजेता या ठिकाणी ऑलरेडी ठरलेला आहे. यावर्षी चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये आणि थायलंडमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. तर अशा प्रकारे एकूण मुरली श्रीशंकर यांना जिमी जॉर्ज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. देशातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.